हॅलो, मी डॉक्टर प्रियल माय फाईट विथ कॅन्सर. मी उद्या चालली म्हणजेच 5 तारखेला 15 दिवसाच्या टूरला जाते आहे आणि मला वेळच नाही पॅकिंग करायलासुद्धा. इतकं माझं बिझी शेड्यूल सुरू आहे सध्या. पेशंट्स, माझी एक्झाम, मुलीचं वाढदिवस होऊन गेला 2 तारखेला. इतका गोंधळ की यावेळेस तिला बर्थडे केक कट करायला माझी वाट बघावी लागली. मी 9 वाजता क्लिनिकमधून आले तेव्हा आम्ही सेलिब्रेशन केलं. खूप वाईटही वाटतं कधी कधी, पण ब्रेड अँड बटर सध्या माझा जो स्ट्रगल सुरू आहे तो खूप जास्त आहे. नंतर आज जायचं म्हणून सगळे पेशंट येऊन बसले होते. होम विजिट होत्या. 9 वाजतापासून मला तयारी करायलाही वेळ नाही. मी पेशंट बघण्यात मग्न होते. 12 वाजता OPD करून घरी गेले. मम्मीला थोडं टिफिन आणि बाकीची तयारी करण्यात मदत केली. मला केस विंचरायलासुद्धा आज वेळ नव्हता. सगळे पेशंट आपले जे ट्रीटमेंट सुरू आहे त्यांचं ट्रीटमेंट कंप्लीट करून मला निघायचं होतं. आणि गावात मी एकच डॉक्टर असल्यामुळे पेशंटला पण गैरसोय होतं, मग दुसरीकडे जावं लागतं. आणि हे सगळं करून मी 3 वाजता अकोल्याच्या स्टेशनवर पोहोचले आणि आम्ही आता निघालो आहे न्यू दिल्लीला. सो उद्या आम्ही न्यू दिल्लीला पोहोचू. आणि निर्वी तर खूप मजा येते निर्वीला. निर्वी फुल एन्जॉय करते आहे या सगळ्या गोष्टी. आणि फायनली आम्ही न्यू दिल्ली स्टेशनला पोहोचलो आणि तिचा आनंद इतका हे होता की बापरे, एवढं मोठं स्टेशन मम्मा, ते ॲक्सिलेटर सगळं तिला खूप छान वाटत होतं. आणि हे बघा, आम्ही फायनली न्यू दिल्ली, दिलवालो की दिल्लीमध्ये पोहोचलो आहे. आणि माझी बेबी एवढी मोठी झाली की तिची आता मला फार काळजी करावं लागत नाही. ती हे बघा, माझे व्हील्स त्याच्या सगळ्या खराब करणं लावल्यात तिने, पण मलाच ओढत न्यायचं असं तिचं म्हणणं आहे. हे बघा स्टेशन. आणि फायनली आम्ही आता निघालो आहे हरिद्वारसाठी. ही ट्रेन तिने पहिल्यांदा बघितली अशी सिटिंग जे होतं ते. आणि ती तिला मम्मा ही अशी कशी ट्रेन आहे, ही तर बघितलीच नाही आपण. सो ही जर्नी आम्ही सगळे एन्जॉय करत फायनली हरिद्वारला संध्याकाळी पोचलो 7:30 वाजता दुसऱ्या दिवशी. 2 दिवसाची ऑलमोस्ट आमची जर्नी झाली. आणि आम्ही जिथे हरिद्वारला होतो पावनधाममध्ये, ते पण खूप छान होता रूम आणि तिथलं वातावरण खूप छान होतं. आणि अशा प्रकारे फायनली मी माझ्या ट्रिपला सुरुवात केली, जे मला असं वाटलं की कॅन्सल होती की काय. थँक्यू सो मच.